दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला शिंदखेडा तालुका वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा जाहीर केला। यानिमित्त जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार शारदा बागले यांना निवेदन देण्यात आलं। निवेदनात संबंधित दोषींवर कठोर कारवाई, जखमी विद्यार्थ्यांना उपचार व नुकसान भरपाई तसेच लोकशाही मार्गाने होणाऱ्या आंदोलनाचं संरक्षण करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। MDTV न्यूज साठी प्रतिनिधी यादवराव सावंत, शिंदखेडा। वंचित बहुजन आघाडी शिंदखेडा याच्या वतीने, शिंदखेडा तालुक्याच्या वतीने श्रद्धेय ॲडव्होकेट तथा प्रकाशजी आंबेडकर यांचा जो महाराष्ट्र बंदला आम्ही सुद्धा या शिंदखेडा तालुक्याच्या वतीने शिंदखेडा तहसीलला निवेदन देण्यात आले। निवेदन देताना म्हटलं आहे की दिल्ली येथे जे काही शाळकरी विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत व सर्व स्तरावरून गेलेल्या तिथे आंदोलनाला, कॉकरोच पार्टीच्या आंदोलनाला सर्व विद्यार्थ्यांना दिल्ली पोलिसांनी जो काही अमानुष पद्धतीने मारहाण तिथल्या युवकांना केलेली आहे आणि बघितलं गेलं तर आता तिथे एका महिलेचा सुद्धा मृत्यू झालेला आहे। त्याच अनुषंगाने श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली होती आणि महाराष्ट्र बंदमध्ये शिंदखेडा तालुका देखील शामिल आहे आणि शिंदखेडा तालुक्याच्या वतीने देखील जाहीर पाठिंबा वंचित बहुजन आघाडी शिंदखेडा याच्या वतीने आहे। तरी जे काही अमानुष पद्धतीने तिथल्या विद्यार्थ्यांवर मारहाण झालेली आहे त्याच्यावर कायदेशीररित्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात यावे। इथलं जे सरकार आहे ते निर्लज्जपणे या विद्यार्थ्यांवर, म्हणजे शाळकरी विद्यार्थ्यांवर जर का तुम्ही अशा पद्धतीने मारहाण करत असाल हे खूप चुकीचं पद्धत आहे। तरी आम्ही या शिंदखेडा वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो। धन्यवाद।